चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे. 100%. त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं मोठं विधान. तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो, ही लोकांची मानसिकता. लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंचं सकारात्मक पाऊल, तर राज ठाकरेंनीही लोकभावनेचा विचार केलाय. राऊतांचं युतीबाबत मोठं विधान. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची वेळ ठरली. वरळीमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता मेळावा. मेळाव्याची जय्यत तयारी सुरू. मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं फेरीवाल्याला दिलेला चोप. या विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेचं आंदोलन, तर मोर्चा. भाजपच्या दबावानंतर मनसेचा आरोप. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नाही, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. तर 5 वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है. दिशा सालियन प्रकरणी मंत्री नितेश राणेंचं सूचक विधान. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात तज्ञ समितीची पुनर्रचना. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकेसाठी शिवसेना खासदार धैर्यशील मानेंच्या अध्यक्षतेत नेमली नवी समिती. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका. एफआयआर रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांची दसूर फाटा इथं बंधुभेट पाहण्यासाठी लाखोंची गर्दी. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा धावांचा डोंगर. 587 धावांवर पहिला डाव आटोपला. शुभमन गिलची खणखणीत 269 धावांची खेळी.